नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 11 ऑक्टोबर। रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहनशाह, असा आजरामर संवाद म्हणणारे आणि अक्षरशः जगणारे शहनशाह ऑफ बॉलिवूड, स्टार ऑफ द मिलेनियम, बिग बी, सदी के महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस। आज 79 वर्ष त्यांनी पूर्ण केली आहेत आणि आजही एखाद्या तरुणाला लाजवेल असं त्यांचा उत्साह आहे, अशी त्यांची ऊर्जा आहे। या अमिताभ बच्चन यांचा महानायक होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे अतिशय संघर्षमय। त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आलेत आणि म्हणून त्यांचं हे जे आयुष्य आहे या आयुष्याकडे बघताना निश्चितपणे आपल्या सर्वांना प्रेरणा मिळेल असा त्यांचा प्रवास आहे आणि म्हणून आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात। महानायक अमिताभ बच्चन, जन्म 11 ऑक्टोबर 1942। ज्यावेळेस चले जाओ आंदोलन हे भारतामध्ये सुरू होतं त्यावेळेस यांचा जन्म झाला। यांचे वडील प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन आणि माता आई टी.जी. बच्चन अशा म्हणजे उच्च शिक्षित आणि सभ्य सुसंस्कृत अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला। खरं तर अमिताभ बच्चन यांचं जे मूळ नाव होतं ते होतं इनकिलाब। जसं मी तुम्हाला म्हणालो की 1942च्या आंदोलनाच्या आसपास त्यांचा जन्म झाला आणि इनकिलाब जिंदाबाद ही जी घोषणा होती त्या काळात गाजलेली, त्या घोषणेवरून यांचं नाव इनकिलाब असं ठेवण्यात आलं आणि मुळात त्यांचं आडनाव होतं श्रीवास्तव। खरं तर अमिताभ बच्चन या नावाला जी आज ओळख आहे ते मूळ नाव होतं इनकिलाब श्रीवास्तव। मग हे बदललं कसं? तर त्यांचे जे वडील होते हरिवंशराय श्रीवास्तव यांनी बच्चन या नावाने कविता लिहिल्या, या टोपण नावाने, आणि म्हणून त्यांचं नंतर आडनाव झालं बच्चन। आणि हरिवंशराय बच्चन यांचे दुसरे जे कवी मित्र होते सुमित्रानंदन पंत यांनी असं सुचवलं की तुम्ही या इनकिलाबचं नाव बदलून अमिताभ ठेवा आणि म्हणून ते झाले अमिताभ बच्चन। अमिताभ या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला, अमित अधिक आभा, कधीही न मिटणारा प्रकाश। आणि निश्चितपणानं गेली 52 वर्ष म्हणजे आज त्यांचे 79 वर्ष पूर्ण झाली आणि 52 वर्ष त्यांना आज बॉलिवूडमध्ये झालेली आहेत। गेली 52 वर्ष अजूनही त्यांचा प्रकाश तितकाच, त्यांचा जो सूर्य आहे तो प्रखर आहे, प्रकाश देतो आहे आणि म्हणून त्यांचं नाव सुद्धा तितकंच सार्थ वाटतं। अमिताभ बच्चनचं जे शिक्षण आहे ते अलाहाबाद या ठिकाणी गेलं, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण बॉईज हायस्कूल या ठिकाणी ते शिकले। त्यानंतर नैनिताल या ठिकाणी शेरवूड कॉलेजमध्ये त्यांचं पुढचं शिक्षण झालं आणि पुढचं जे उच्च शिक्षण आहे त्यांनी ते किरोरीमल कॉलेज दिल्ली या ठिकाणी पूर्ण केलं। उच्च शिक्षणानंतर त्यांचाही जो ओढा होता तो थोडासा अभिनयाकडे किंवा या चित्रपटसृष्टीकडे यावं असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून शेवटी त्यांच्या वडिलांनी यासाठी पुढाकार घेतला आणि वडील त्यांचे जे परिचयाचे मित्र होते पृथ्वीराज कपूर, कपूर घराण्यातलं एक मोठं नाव, यांच्याकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की अमिताभला तुम्ही काहीतरी काम द्या। परंतु दुर्दैवानं म्हणा पृथ्वीराज कपूर यांनी त्यांच्या विनंतीला तेवढा प्रतिसाद दिला नाही आणि कुठलंही काम अमिताभ यांना मिळू शकलं नाही आणि म्हणून मग अमिताभ यांचा संघर्ष सुरू झाला काम मिळवण्यासाठी। सगळ्यात पहिल्यांदा ते कुठे गेले असतील तर ते आकाशवाणीसाठी उद्घोषणा किंवा तिथं एक कर्मचारी म्हणून निवड करण्यासाठी तिथं गेले, ऑल इंडिया रेडिओ। तिथे गेल्यानंतर त्यांनी ऑडिशन दिली उद्घोषणा करण्यासाठी उद्घोषक म्हणून। परंतु आश्चर्य असं मित्रांनो की त्यांच्या आवाजामुळे त्यांचं रिजेक्शन झालं, त्यांना नाकारण्यात आलं। नाकारण्याचं कारण काय? तर तुमचा आवाज बरोबर नाही। किती दैव दुर्विलास की जो आवाज पूर्ण जगाला परिचित आहे त्या आवाजाला एकेकाळी नाकारलं होतं आणि आज आपण पाहतो आवाज ही पहचान बन गई अमिताभ बच्चन इनकी। आणि म्हणून हा सुद्धा एक खूप मोठा प्रेरणादायी प्रसंग आहे आपल्या सर्वांसाठी की ज्या गोष्टीमुळे नाकारण्यात आलं तीच गोष्ट त्यांची ओळख बनलेली आहे। तर निश्चितपणे या प्रसंगातून आपण प्रेरणा घ्यावी की आवाजामुळे नाकारलेला माणूस आज या देशाची आवाज बनतो आहे। तिथून नाकारल्यानंतर ते कोलकाता या ठिकाणी गेले, एका कंपनीमध्ये त्यांनी काम सुरू केलं आणि या कंपनीत काम करता करता त्यांनी नाटकामध्ये सुद्धा, थिएटर्समध्ये सुद्धा काम करायला सुरुवात केली। पुन्हा तिथून ते मुंबईला आले आणि पुन्हा संघर्ष सुरू झाला काम मिळवण्यासाठी आणि शेवटी त्यांचं या चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण झालं 1969। खरं तर त्यांना रोल मिळाला नाही, परंतु पुन्हा त्यांना त्यांचा आवाज वापरण्याची संधी मिळाली
भुवन होम नावाचा जो सिनेमा होता, या सिनेमाला त्यांनी स्वतःचा आवाज दिला आणि पहिलं पेमेंट त्यांना त्यांच्या आवाजामुळे मिळालं. 1969 त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. म्हणजे आज आपण जर विचार केला 1969 ते 2021 तब्बल 52 वर्ष हा माणूस या बॉलिवूडचा अनभिषिक्त सम्राट आहे. यानंतर त्यांना आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा सिनेमा म्हणजे पहिला सिनेमा मिळाला, तो म्हणजे 7 हिंदुस्तानी. के अब्बास हे त्याचे दिग्दर्शक होते आणि उरलेल्या 6 हिरोंसोबत त्यांना या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. परंतु म्हणावं तसं यश किंवा म्हणावं तशी छाप त्यांची अजून पडलेली नव्हती. पुन्हा अजून 2 वर्षांनी एक महत्त्वाचा सिनेमा, त्यांच्या आयुष्यातील एक टप्पा, त्याला आपण म्हणूयात आनंद, हा सिनेमा रिलीज झाला, की ज्या काळामध्ये राजेश खन्ना हे सुपरस्टार होते, शिखरावर होते. राजेश खन्नासोबत सिनेमासृष्टीमध्ये स्क्रीन शेअर करण्याचा बहुमान या ठिकाणी अमिताभ यांना मिळाला आणि या आनंदमधल्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर फॉर बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर मिळाला आणि त्यांच्या कामाची दखल इंडस्ट्रीने घेतली, लोकांनी घेतली. पण असं जरी असलं तरी त्यानंतरचे अनेक सिनेमे त्यांचे फ्लॉप झाले. परवाना, रेशमा और शेरा, संजोग असे एकामागून एक त्यांचे सिनेमे फ्लॉप होत गेले. म्हणजे तब्बल 12 फ्लॉप सिनेमे त्यांच्या नावावर त्यानंतर लागले आणि 2च सिनेमे हिट झाले. आणि मीडियामध्ये त्यांची चर्चा अशी झाली, फ्लॉप न्यूकमर, फेल्ड न्यूकमर अशी चर्चा होऊ लागली. आणि पुन्हा एकदा एक मोठा एक अडचणीचा प्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिला आणि पुन्हा एकदा एक सकारात्मक घटना घडली. सलीम जावेद यांनी एक सिनेमा त्या ठिकाणी लिहिला होता आणि या सिनेमासाठी त्यांना एका अभिनेत्याची शोध त्यांचा सुरू होता. अनेक अभिनेत्यांनी त्यांचा तो सिनेमा नाकारला होता, परंतु शेवटी त्यांना असं वाटलं की या सिनेमासाठी अमिताभ बच्चन योग्य राहतील आणि म्हणून त्यांनी तो सिनेमा अमिताभ बच्चन यांना दिला आणि त्या सिनेमाने अमिताभ बच्चन रातोरात स्टार झाले. तो सिनेमा होता मित्रांनो जंजीर. या जंजीर सिनेमामुळं अँग्री यंग मॅन ही जी ओळख होती ती त्यांना मिळाली. आणि ही ओळख मिळण्याचं कारण असं की तोपर्यंत या चित्रपटसृष्टीमध्ये रोमॅन्टिक हिरो, कारण राजेश खन्नाचे जे बरेच सिनेमे होते किंवा त्याआधी जे सिनेमे होते त्याचा मूळ ओढा हा रोमॅन्टिसिझम किंवा रोमॅन्टिक हिरो ही इमेज होती. परंतु अमिताभ बच्चन यांनी जंजीरमध्ये जी भूमिका निभावली, एक अँग्री यंग मॅन, एक व्यवस्थेविरुद्ध, इथल्या भ्रष्टाचाराविरुद्ध किंवा एकंदरीत इथल्या वाईट प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवणारा एक युवक म्हणून ती त्यांची भूमिका गाजली. आणि खरोखर तो काळसुद्धा असा होता की या देशामध्ये गरिबी, बेकारी, भूक, दारिद्र्य, भ्रष्टाचार खूप वाढलेला होता. अशा 70च्या दशकामध्ये एक 73ला हा सिनेमा रिलीज झाला जंजीर. आणि अँग्री यंग मॅन ही त्यांची ओळख पूर्ण भारतभर, जगभर प्रसिद्ध झाली. आणि यानंतर एकामागून एक सलीम जावेद यांच्यासोबत त्यांचे सिनेमे आले. त्याचे 2 महत्त्वाचे सिनेमे म्हणजे दीवार आणि शोले. सलीम जावेद यांचे संवाद लेखन आणि सगळा तो पटकथेचा जो ढाचा होता या जोरावर हे सिनेमे सुपरहिट झाले. जंजीर, दीवार, त्रिशूल, कालापत्थर, शक्ती असे अनेक सिनेमे यांनी एकत्र केले. आणि हे सगळे सिनेमे हिट झाल्यामुळं तो जो काळ होता 70 पासून ते 90 पर्यंत जवळपास एक 2 दशकं वन मॅन इंडस्ट्री म्हणून या इंडस्ट्रीचं वर्णन अमिताभ बच्चन यांच्या बाबतीमध्ये करण्यात आलं. इतके एकामागून एक सुपरहिट सिनेमे त्या ठिकाणी अमिताभ बच्चन यांनी दिले. एक सुपरस्टार म्हणजे या बॉलिवूडमधला पहिला सुपरस्टार म्हणजे राजेश खन्ना, पण त्यानंतर एक दुसरा सुपरस्टार म्हणून अमिताभ बच्चन समोर आले. 1970 ते 88 जवळपास 2 दशकं जर सिनेमाची नावं आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की किती सुपरहिट सिनेमे अमिताभ बच्चन यांनी दिले. दीवार, शोले, कभी कभी, अमर अकबर अँथनी, डॉन, मुकद्दर का सिकंदर, सुहाग, त्रिशूल अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील. एकामागून एक म्हणजे अभिनयाच्या दर्जाने तर आहेच, परंतु बॉक्स ऑफिसवर गल्ला कमावणारे सुद्धा सिनेमे होते. हे सगळं करत असताना एक अशी घटना घडली की ज्या घटनेमुळं अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यामध्ये आणखीन एक संकट उभं राहिलं. 26 जुलै 1982 हा तो दिवस की ज्या दिवशी कुली या सिनेमाचं चित्रपटाचं शूटिंग त्या ठिकाणी सुरू होतं आणि एक फायटिंग सीन पुनीत इस्सार या कलाकाराबरोबर त्यांचा सुरू होता. या सीनमध्ये असं होतं की त्यांना एका टेबलावर त्यांना आदळायचं होतं, पण त्या गडबडीमध्ये झालं असं की खूप जोरात त्यांना ते लागलं आणि त्यांच्या पोटाला जखम झाली, आतड्याला जखम झाली. ती इतकी सिरियस झाली, रक्तस्राव झाला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि खूप चिंताजनक त्यांची प्रकृती झाली.
आणि एका शिखरावर असलेला अभिनेता. लोकांना चिंता वाटू लागली. म्हणजे खरं तर हे सुद्धा एक आश्चर्य होतं की एका सुपरस्टारच्या जखमेमुळं, एका इजेमुळं, त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळं देशातील तरुण, त्यांचे चाहते हे व्याकुळ झाले होते. लोकांनी हॉस्पिटल बाहेर रांग लावायला सुरुवात केली. काही लोकांनी मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करायला सुरुवात केली. काही लोकांनी तर स्वतःचे अवयव सुद्धा दान द्यायची तयारी दर्शवली की जर त्यांचं काही अवयवाची गरज पडत असेल, कशाची गरज पडत असेल तर आम्ही ते देऊ. या पातळीवर अमिताभ बच्चन यांनी स्वतःचा एक प्रभाव त्या ठिकाणी आपल्या सिनेमामधून पाडला होता. आणि सुदैवानं त्यातून ते बाहेर आले काही महिन्याच्या उपचारानंतर आणि पुन्हा एकदा तो कुली सिनेमा रिलीज झाला आणि तो सुद्धा एक सुपर डुपर हिट सिनेमा ठरला. एखाद्या अभिनेत्यासाठी लोकांनी प्रार्थना करणं, चाहत्यांनी रांग लावणं, अवयवदानाची तयारी ठेवणं हा सुद्धा एक आश्चर्य म्हणत आपण बॉलिवूडमधलं. ती लोकप्रियता, त्या पातळीवरची लोकप्रियता अमिताभ यांना मिळाली होती. यानंतर त्यांना एका आजाराने ग्रासलं. त्या आजाराचं नाव मायस्थेनिया ग्रेव्हिस. या आजारामुळे अमिताभ हे थोडे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या अशक्त झाले आणि ते थोडा निराशावाद त्यांच्या मनामध्ये आला. आणि कुठलीही सिनेमा त्यांना ऐकवला, स्क्रिप्ट ऐकवली की ते म्हणायचे ये फिल्म तो फ्लॉप होगी. कुठल्याही गोष्टीकडे ते नकारात्मक दृष्टीने बघू लागले आणि त्यांनी असं ठरवलं की मी आता सिनेमासृष्टीपासून बाजूला होतो आणि राजकारणात प्रवेश करतो. आणि म्हणून काही दिवस ते सिनेमासृष्टीपासून बाहेर गेले आणि 1984ला त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. राजीव गांधी यांच्याबरोबर त्यांची कौटुंबिक संबंध होते, एक पारिवारिक मैत्री होती आणि म्हणून काँग्रेसकडून ते अलाहाबाद या ठिकाणाहून 1984 साली लोकसभेवर बहुमताने निवडून आले. त्यांच्या लोकप्रियतेचा करिश्मा त्या ठिकाणी काम करून गेला आणि 68.2% इतके प्रचंड मत त्यांना त्या ठिकाणी मिळालं. परंतु हे सुद्धा करिअर फार दिवस चाललं नाही, कारण नंतर बोफोर्स प्रकरण समोर आलं की ज्या प्रकरणामध्ये अनेकांची नावं आली आणि त्यामध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांच्या बंधूचंही नाव त्यामध्ये आलं. त्यांचं नाव गवण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून शेवटी अमिताभ बच्चन यांनी नाराज होऊन, निराश होऊन राजकारणाला अलविदा केला आणि आपला राजीनामा दिला. पुन्हा ते चित्रपटसृष्टीकडे वळले. या दरम्यान त्यांनी काही सिनेमे केले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपण आता एक कंपनी काढूयात की जी कंपनी सिनेमा निर्मित करील, अनेक छोटे मोठे कार्यक्रम निर्मित करील, अनेक कार्यक्रमाचं आयोजन करील, चित्रपटसृष्टी संबंधित कार्यक्रमांचं. आणि म्हणून त्यांनी ABCL, अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी सुरू केली. परंतु दुर्दैवाचा फेरा या ठिकाणी त्यांना सामोरा आला. 1-2 वर्षातच या कंपनीचं दिवाळे निघालं. अनेक म्हणजे अमिताभ बच्चन कर्जबाजारी झाले. अनेकांचे देणे त्यांना चुकवायचे होते आणि इतकी वाईट वेळ आली की त्यांचा प्रतीक्षा नावाचा बंगला सुद्धा गहाण ठेवण्याची वेळ त्या ठिकाणी अमिताभ बच्चन यांच्यावर आली. या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी त्यांना अनेकांशी भेटावं लागलं, बोलावं लागलं आणि म्हणून शेवटी त्यांनी 2-3 पर्याय त्यामध्ये स्वीकारले की यामधून बाहेर पडायचं असेल तर आणि पैसा उभा करायचा असेल तर. आणि म्हणून ते छोट्या पडद्यावर आले आणि 2000 साली एक ऐतिहासिक शो या भारतीय TV सृष्टीमधला, टेलिव्हिजनच्या इतिहासामधला कौन बनेगा करोडपती हा सुरू झाला. आणि या शोने एक खूप मोठी लोकप्रियता आणि खूप मोठी कमाई सुद्धा अमिताभ बच्चन यांना मिळवून दिली की ज्या माध्यमातून ABCLचं जे काही देणं आहे ते चुकवू शकले. आजही आपण हा शो पाहतो मित्रांनो. 13वा सीझन सध्या सुरू आहे. एक सूत्रसंचलन कसं असावं, सहज संवाद कसा असावा, सुसंवाद कसा असावा, बोलणं कसं असावं, लोकांना बोलतं कसं करावं याचं एक आदर्श उदाहरण आणि सगळ्यात महत्त्वाचं भाषेवर सुद्धा प्रभुत्व कसं असावं अशी अतिशय सुंदर हिंदी त्या ठिकाणी अमिताभ बच्चन बोलतात. आजही मी या शोचा चाहता आहे, आपण सगळे चाहते आहोत. आणि ज्या पद्धतीने अमिताभ बच्चन यांनी त्या शोवर एक आपलं गारुड निर्माण केलंय आणि अनेक चाहत्यांच्या मनावर या शोचं गारुड आहे. याच शोनं अमिताभ बच्चन यांना त्या कठीण काळामध्ये वाचवलं आणि ते उभे राहिले. यश चोप्रा यांना सुद्धा त्यांनी विनंती केली होती की मला काही सिनेमे द्या आणि शेवटी मोहब्बते हा सिनेमा त्या ठिकाणी ते घेऊन समोर आले आणि हा सुद्धा सिनेमा सुपर डुपर हिट ठरला. यामधली भूमिका विशेष गाजली आणि यानंतर पुन्हा एकदा एक चांगले दिवस त्या ठिकाणी अमिताभ बच्चन यांना पाहायला मिळाले. यानंतर आलेला कभी खुशी कभी गम असेल, बागबान असेल, ब्लॅक, सरकार राज, पिकू असे अनेक सिनेमे आत्तापर्यंत आपण पाहिले असतील. इथून पुढे त्यांच्या करिअरला एक वेगळी दिशा त्या ठिकाणी मिळाली. हॉलिवूडमध्ये सुद्धा अमिताभ बच्चन यांनी काम केलेलं आहे. द ग्रेट गॅट्सबाय या सिनेमामध्ये त्यांनी विशेष भूमिका केली 2013 साली. तर 200हून अधिक सिनेमामध्ये, त्यापेक्षा अधिक असतील,
या सिनेमामध्ये काम करत अमिताभ बच्चन यांनी आपला एक वेगळा ठसा, एक वेगळी छाप, एक मोठा प्रभाव या सिनेमासृष्टीवर पाडलेला आहे. विविधांगी भूमिका त्यांनी या सिनेमासृष्टीमध्ये केलेल्या आहेत आणि म्हणून खूप मोठे पुरस्कार सुद्धा अमिताभ बच्चन यांना मिळालेले आहेत. यामध्ये त्यांना 16 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. कदाचित हा आकडा सर्वोच्च असेल. सर्वाधिक नामांकनं सुद्धा त्यांनाच मिळाले आहेत फिल्मफेअरची. आणि फिल्मफेअरने त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, हा जो पहिला अवॉर्ड होता तो सुद्धा देऊन गौरवलेला आहे. त्यामुळे हा सुद्धा रेकॉर्ड अमिताभ बच्चन यांच्या नावावर आहे. 4 राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा सुद्धा त्यांना मिळालेला आहे. आणि याच बरोबर भारतीय जे नागरी सर्वोच्च पुरस्कार आहेत त्यामध्ये जे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण, हे 3ही पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आणि त्यांना सुपरस्टार ऑफ मिलेनियम या सुद्धा नावाने, या सुद्धा उपाधीने त्या ठिकाणी गौरवण्यात आलेला आहे. फ्रान्स देशाचा जो तिथला हायेस्ट नागरी पुरस्कार आहे, लीजन ऑफ ऑनर, हा सुद्धा पुरस्कार त्या ठिकाणी अमिताभ बच्चन यांना प्राप्त आहे. त्यांना बहाल केलेला आहे. तर ह्या अनेक आघाड्यावर, म्हणजे चित्रपटसृष्टी असो, TV सृष्टी असो किंवा समाजसेवा सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी डोनेट केलेलं आहे. जाहिरात क्षेत्रावर सुद्धा त्यांचाच पकड आहे. आज जर आपण TV उघडला तर हा खरं तर 79 वर्षाचा म्हातारा माणूस, परंतु कुठलाही प्रोडक्ट घ्या, म्हणजे प्रोडक्ट कोणतंही असो, जाहिरातीला अमिताभ बच्चन पाहिजेत. तर हा एक जो त्यांनी एक करिश्मा आपला निर्माण केला आहे, एक त्यांचं एक वलय, एका त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक वलय या पूर्ण भारतीय मनावर, जगाच्या मनावर त्यांनी प्रभाव टाकलेला आहे. आणि म्हणून खरोखर या वयात सुद्धा ज्या पद्धतीने त्यांना काम मिळत आहेत, म्हणजे ते सुद्धा स्वतः म्हणायचे की काम नसीब वाले को मिळत आहे. आणि खरोखर ते भाग्यवान आहेत की या वयात, खरं तर ज्या वयात लोक रिटायरमेंट करतात, अंथरुणाला खेळलेले असतात, त्यांनी कुठलंही काम करायचं नसतं, अशा काळात अमिताभ बच्चन दिवसाचे कितीतरी तास काम करतात, अनेक सिनेमाचे शूटिंग करतात, तितक्या ऊर्जेने काम करतात. आणि त्यांचं खरोखर तुम्ही जर तुम्ही पाहत असाल कौन मैं करोडपती, काय जोश आहे त्यांच्या बोलण्यामध्ये, एक जरब, एक आवाज, त्यांची आवाज जी आहे, त्यांच्या आवाजामधील जो एक उत्साह आहे, ऊर्जा आहे, ती सुद्धा खूप प्रेरणा देणारी आहे. आणि खरोखर आपण सुद्धा त्यांच्या आयुष्याकडे पाहताना हे जे काही त्यांचे अनेक आयुष्यामधले जे चढ उतार आहेत त्यांच्याकडे आपण पाहावं, त्यामधून प्रेरणा घ्यावी. निश्चित असं हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. तर या व्यक्तिमत्वाच्या या प्रवासाला खरोखर सलाम करावा, असा हा प्रवास आहे. अजूनही भरपूर आयुष्य त्यांना लाभावं, दीर्घायुष्य त्यांना लाभावं, अशी मी या ठिकाणी कामना करतो. आणि पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण या महानायकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात. धन्यवाद.